प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला लिटिल मिलेट्सबद्दल सांगणार आहे. तर हे बघा, मी मॉलमधनं मला मिळाले हे अर्धा किलोचं पाकिट लिटिल मिलेट्स. तर आता हे आपल्याला रात्रीच भिजत घालायचे आणि दिवसा वाळवट ठेवायचे कॉटनच्या कपड्यावर. हे बघा, तर आपल्याला हे जास्त चोळून पण वॉश करायचे नाही आहे. फक्त एकदा हलक्या हाताने धुवून घ्यायचे बस आणि मग भिजत घालायचे. आता हे पाणी काढून टाकायचं आणि दुसरं पाणी घालायचं आणि हे रात्रभर भिजत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी चाळणीमध्ये निथळत ठेवायचं. त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर घ्यायचं, परातीमध्ये कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यावर पसरवून उन्हात वाळवून घ्यायचं कडक. आता हे मी एका पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे अलगद हाताने. आता हे आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचे. नंतर आपण पुढची प्रोसेस पाहू. हे बघा, आता हे रात्रभर मी भिजत ठेवलं होतं. आता आपल्याला काय करायचं, असं एक भांडं घ्यायचं आणि त्याच्यावर अशी जाळी ठेवायची आणि मग हे असं फिरवून 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 वरचं मिलेट्स काढून घ्यायचं. कारण ह्याच्यात बहुतेक गारा असतात, गारांचे खडे असतात, त्याच कलरचे असतात, त्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. असं असं करून घ्यायचं म्हणजे खाली सगळे ते खडे राहून जातात. असं केलं की असं घ्यायचं हातामध्ये आणि असं जाळीवर टाकायचं, चाळणीवर. सर्व पाणी निथळू द्यायचं. आता काय करायचं, हे मी चाळणीमध्ये काढून घेतलं वरचं. आता हे खाली राहिलेलं जे आहे ते असं हलवत काढून घ्यायचं. हे बघा, समोरचं काढून घ्यायचं आणि मग त्यात पुन्हा पाणी घालायचं आणि पुन्हा असं ढवळायचं. म्हणजे जे काही खडे वगैरे असतील ते मागे राहून जातात. पुन्हा असंच करायचं. अशा पद्धतीने मी हे करून घेते. हे बघा, आता हे राहिलेलं आहे खाली. असं हाताने जरी असले ना, तर हाताने असं तुम्ही करून बघितलं ना तरी आवाज येतो. पण आता यात काहीच निघालं नाही. एखादं पाकिट असतं की त्याच्यामध्ये गाराचे खडे निघतात, त्याच्यामुळे ही पद्धत करावीच लागते ह्या पद्धतीने. ते हे बघा, काहीच नाही यात. असले ना तर आवाज पण येतो असा, स्टीलच्या पातेल्याला असा आवाज पण येतो, कर 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 असं चरचर लागतं इथे. आता यात काहीच निघालेलं नाही, पण शक्यतो याच पद्धतीने करून घ्यायचं. म्हणजे आपल्या डोळ्यांना जे दिसत नाही ना गाराचे खडे, ते असे मागे राहून जातात. आता याचं सर्व पाणी निथळू द्यायचं छान आणि मग एका परातीत कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर हे पसरून उन्हात छान कुटकुटीत वाळवून घ्यायचं. एकदम असं दाताखाली कडक लागलं पाहिजे, कडकन आवाज आला पाहिजे, म्हणजे ह्याचं छान पीठ तयार होईल. त्याचं भातही करू शकता, भाकरी करू शकता, थालीपीठ करू शकता, पोह्यासारखं पण करू शकता. आता हे जे पाणी आहे हे फेकायचं नाही आहे. हे पाणी तुम्ही तांदळाचा भात करताना वापरू शकता किंवा कणिक मळताना वापरू शकता किंवा मग करीमध्ये सुद्धा टाकू शकता. आणि जर टाकायचंच नसेल तुम्हाला तर झाडांना टाकून द्या.
काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, अशी परात घ्यायची, त्यावर असं कॉटनचा कपडा टाकायचा आणि हे जे डाळ आपण हे जे आपण निथळून घेतले ना मिलेट्स, निथळायला ठेवलं होतं ते या कपड्यावर टाकून द्यायचं. अशा तऱ्हेने पातळ पसरवायची. मोठी परात असेल ना याच्यापेक्षा तरी चालेल. पातळ जर लेअर केला ना तर मग लवकर सुकते, लवकर कडक होते. अशा रीतीने पसरवून घ्यायचं आणि मग उन्हात वाळायला ठेवायचं. हे बघा, आता हे मिलेट्स आपले छान कुटकुटीत वाळून झालेले आहेत. उन्हामध्ये छान 2 दिवस मी ठेवले होते आणि ते छान कुटकुटीत वाळले आहेत. आता आपल्याला याची भाकरी करायची. तर भाकरी करण्यासाठी आपल्याला थोडे मिक्सरमध्ये करून घ्यावे लागेल. तर समजा 2 भाकरी करायच्या आपल्याला, तर हा 60 ml कप आहे, 1/4 कप. तर हा भरून घेते मी. बघा, असा भरून घेतला. वाटीचं प्रमाण पाहिजे असेल तर अशा प्रकारची छोटी वाटी आहे माझ्याकडे. हे बघा, बरोबर ही वाटी 60 ml ची आहे, 1/4 कप. आणि आपली जेवणाच्या वाटीचं प्रमाण बघायचं असेल तर ते पण मी दाखवते. हे बघा, हे आपण 1/4 कप टाकले 2 भाकरीसाठी. हे बघा, पुन्हा दाखवते. अशी छोटी वाटी असेल तर त्या छोटी वाटीने सुद्धा तुम्ही मेजरमेंट करू शकता. तर आता इथे अशा 2 वाट्या मी घेतलेल्या आहे, म्हणजेच आपली जेवणाची वाटी अर्धी वाटीचं प्रमाण होते. तर आता याच हिशोबाने आपल्याला पाणी पण घ्यायचे. आता आधी आपण पीठ करून घेऊया. हे पहा, मिक्सरमध्ये मी अशा प्रकारे करून घेतले. अगदी पिठासारखं पीठ होतं, बघू शकता तुम्ही. हे बघा, मिक्सरमध्ये लागेल तसं लागेल तेव्हा आपण करू शकतो. आता काय करायचं, पाणी तापवायला ठेवायचं. तर आता या 1/4 कपने मी एका कपाला 2 कप पाणी घ्यायचं ह्या कपाने. आणि या वाटीने घेत असाल तर एका वाटीला 2 वाटी, म्हणजे आपण 2 वाट्या घेतलेला आहे तर हे 4 वाट्या घ्यावं लागेल तुम्हाला. आणि या वाटीने म्हणाल तर आपलं जवळजवळ पाऊण वाटी होतं. तर अर्धी वाटी धरा, पकडा तुम्ही. तर अर्ध्या वाटीने म्हणजे पुन्हा 2 अर्ध्या वाट्या करायचं. पाणी गरम करायला ठेवायचं. आणि मग आपण खिशी घेतो त्याप्रमाणे खिशी घ्यायची पिठाची आणि मग भाकरी थापायची. आता थोडं पीठ काढून ठेवूया आपण भाकरीसाठी, खाली लावण्यासाठी थोडंसं पीठ काढून ठेवते मी. आता आपण पाणी गरम करायला ठेवूया. हे बघा, ह्या वाटीने आपण घेतलं तर 2 वाट्या घेऊया आपण, बरोबर. थोडंसं जास्त पाणी करून ठेवायचं, कमी जास्त पाणी पण लागू शकतं, क्वालिटीवर अवलंबून असतं ना. तर मी आता हे थोडं जास्त पाणी करून ठेवते. पीठ मळताना जर आपल्याला लागलं तर आपण ते थोडंसं बाजूला काढून ठेवायचं. आता हे उकळायला ठेवूया. यात आपल्याला थोडं मीठ टाकायचं. चवीप्रमाणे मीठ. आणि इथे थोडंसं मी गाईचं तूप घालते, थोडंसं. आता उकळी आल्यावर आपल्याला आपण आता प्रमाणात पाणी काढून घेऊया वाटीने. हे बघा, ही 1 वाटी, अर्धी वाटी. आणि ही अर्धी वाटी. आणि एवढं पाणी मी ठेवलेलं आहे. जर आपल्याला कमी पडलं तर हे वापरायचं. आता हे पीठ टाकून घ्यायचं यात.
आणि लाटण्याने असं हलवत राहायचं. गॅस कमी करायचा, मंद गॅसवर. शिजेपर्यंत असं लाटण्याने खिशी घ्यायची. हे बघा अशा प्रकारे होतं ते. आता काय करायचं, ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस मंदच ठेवायचा आणि 2 मिनटं शिजू द्यायचं. काढून घ्यायचं आणि शिजू द्यायचं. हे बघा अशा प्रकारे आपलं झालेलं आहे. गॅसचं बटन बंद केलं मी. असं व्हायला पाहिजे. आता आपण हे परातीत घालू आणि परातीत काढून घेऊया आणि छान मळून घेऊया. परातीत थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता हे पीठ आपल्याला परातीत ओतून घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं. अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे. याच पद्धतीने तुम्ही करा. आता असं चमच्याने थोडं गार करून घ्यायचं. एकीकडे मी तवा तापायला ठेवलाय. ते हात भाजणार नाही मळताना. तूप किंवा तेल काहीही टाकलं तरी चालेल. आता आपण भाकरीला कसं पीठ मळतो तसंच अगदी मऊ मळून घ्यायचं छान. आता पाणी लागल्यास मी याचा वापर करणार आहे, जे पाणी काढून ठेवलं होतं. असं छान आपण भाकरीसाठी मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं. थोडंसं हाताला सोसवेल एवढं कोमट असू द्यायचं, म्हणजे मळलं जातं छान. हे बघा परफेक्ट 2 भाकरी होतील यात. थोडंसं पाणी घेते मी, कोमट पाणी आहे. हे बघा पीठ मळलं मी. आता यात आपण 2 उंडे करून घेऊ. 2 भाकरी होतील आपल्या. एक उंडा बाजूला ठेवते. आता भाकरीप्रमाणेच आपल्याला करायचे. थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं हाताला. तर थोडंसं पीठ आपण काढून ठेवलं होतं खाली लावण्यासाठी, ते लावून घ्यायचं आणि मग भाकर थापायची. याप्रमाणे आपण नॉर्मल भाकर थापतो तशीच. वरतून हाताला चिटकायला लागली तर थोडं थोडं पीठ घ्यायचं हे साईडचं असं आणि थापायची. हे बघा अशी थापून झाली आहे. आता आपल्याला तव्यावर टाकायची. तवा तापलाय. थोडंसं तूप लावून घेते मी. तूप किंवा तेल तुम्ही काहीही लावू शकता, म्हणजे खाली चिटकणार नाही. आणि अशा प्रकारे टाकून घ्यायची. आता आपण नॉर्मल भाकरीला लावतो त्याप्रमाणेच मी पाणी लावते. आता एक साईड झाली की मग आता ही छान खरपूस भाजून घ्यायची. तरी पण भाकरी मी भाजून घेते. हे बघा तशाच प्रकारे पाणी लावायचं.
एका बाजूनी झाली, खालच्या बाजूनी झाली की मग पलटी मारून घ्यायची अशा प्रकारे. लिटिल मिलेट्स अतिशय उपयोगी धान्य आहे. लिटिल मिलेट्सला श्रीधान्य म्हणतात, रामधान्य म्हणतात, भरड धान्य म्हणतात, जादुई धान्य म्हणतात. का बरं? कारण त्याच्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. ते ग्लुटेन फ्रीसुद्धा आहे. डायबिटीसच्या लोकांना अतिशय उपयुक्त आहे. शुगर कमी होऊन जाते, शुगर बरी होते. नंतर फायबर पण आहे, 9 ते 12% फायबर आहे. नंतर ते पचायलाही हलके असते, प्रोटीन आहे आणि हे पॉझिटिव्ह मिलेटमध्ये मोडतं हे लिटिल मिलेट. आणि थायरॉईड पण बरं करतं. PCODसाठी पण, जो मुलींचा प्रॉब्लेम असतो त्यासाठी पण खूप चांगले आहे. तर नक्की ही भाकरी करून बघा, खाऊन बघा, तुम्हाला काय फरक पडतो. पण ही तुम्हाला सलग खावी लागेल, मगच तुम्हाला त्याचे परिणाम कळतील, रिझल्ट्स मिळतील तुम्हाला, काय रिझल्ट्स आहे त्याचे. कमीत कमी 3 महिने तरी तुम्ही खा, मग तुम्हाला रिझल्ट्स मिळेल. आपल्या भाकरी लिटिल मिलेट्सच्या भाकरी तयार आहेत. आता हे तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता. कशाबरोबर म्हणजे तुम्हाला जे पथ्याचे भाज्या असतील त्याच्याबरोबर न खाता, उदाहरणार्थ डायबिटीसच्या लोकांना बटाटा वगैरे नाही चालत, म्हणजे जे तुम्हाला डॉक्टरांनी नाही सांगितलं आहे खायला त्या भाज्यांसोबत नका खाऊ. आणि जे तुम्हाला खायला सांगितलं त्या भाज्यांसोबत तुम्ही खाऊ शकता. याची तुम्ही खिचडी पण करू शकता, पिठाची नाही, अख्ख्या दाण्यांची. त्याच्यानंतर फोडणीचा भात करू शकता, पुलाव करू शकता, डोसे, उपमा, पोहे असे बरेच प्रकार करता येतात. तर तुम्ही हे मिलेट्स नक्की ट्राय करा. ज्यांना डायबिटीस आहे, शुगर आहे, त्यांनी तर नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला चांगलाच अनुभव येईल. तर ही रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.